तर मित्रांनो, आपल्या क्षेत्रात एक अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आणि त्याबाबतचं पत्र 18 एप्रिल 2022 रोजी मान्य शिक्षण संचालकांनी सर्वांना दिलेला आहे. आता या पत्राचा जर विषय बघितला तर या पत्रानुसार शिक्षण खात्यातल्या काही सेवा ह्या महाराष्ट्र राज्य सेवा हमी कायदा 2015 कलम 3 मध्ये समाविष्ट केलेली. आता नेमकं सेवा हमी कायदा काय आहे याबाबत जर थोडक्यात सांगायचं झालं तर सेवा हमी कायदा हा प्रशासनात पारदर्शकता यावी आणि प्रशासनाबाबत समाजातील असणारी नाराजी दूर व्हावी या दृष्टीनं 1997ला दिल्लीमध्ये माननीय पंतप्रधानांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक मीटिंग घेतली होती आणि त्या मीटिंगमध्ये देशातील प्रशासनाच्या नाराजीबाबत काय करता येईल या दृष्टीनं विचारविनिमय केलं आणि त्याच्यातूनच सेवा हमी कायद्याचा उगम झाला. आता 1997ला ही बैठक झाली, पण हा कायदा मुळात प्रशासनातील जी बाबूगिरी आहे, प्रशासकीय अधिकारी आहेत यांना कुठंतरी बंधनं आणणारा होता. तरीसुद्धा 2002ला याबाबत विचारविनिमय झाला आणि हा कायदा महाराष्ट्रात 2015ला लागू झाला. आता 2015ला हा कायदा लागू झाल्यानंतर 28 एप्रिल 2015ला हा कायदा लागू झाला आणि प्रत्यक्ष या कायद्याचा मसुदा आला तो ऑगस्ट 2015ला. त्यावेळेला साधारणतः 43 सेवांचा समावेश या कायद्यात केलेला होता. या कायद्यात एकूण 30 कलमं आहेत आणि या 30 कलमापैकी कलम क्रमांक 3 मध्ये कोणकोणत्या सेवांचा यामध्ये समावेश केलेला आहे त्याचा उल्लेख कलम 3 मध्ये केलेला. आता हा कायदा 2015ला लागू झाला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात हा कायदा लागू झाल्यानंतर यामध्ये शालेय शिक्षण विभागातील ज्या काही सेवांचा समावेश करण्याबाबत विचारमंथन झालं आणि त्या अनुषंगानं माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांनी 18 एप्रिल 2022ला एक परिपत्रक काढलं गेलं आणि या परिपत्रकानुसार राज्यातील शिक्षण विभागाशी निगडीत अनेक सेवांचा समावेश या कायद्यात केला गेला. आता या कायद्यामध्ये जर आपण बघितलं तर या कायद्यामध्ये प्रशासनानं सेवा देणं याची हमी दिलेली आहे आणि ज्या वेळेला सेवेची हमी दिली जाते त्यावेळेला त्याला काळाचा मर्यादा घातलेली. म्हणजेच एखादं काम तुम्ही प्रशासकीय अधिकाऱ्याकडे दिल्यानंतर ते काम किती दिवसात पूर्ण केलं पाहिजे याची बंधनं पूर्वी घातलेली नव्हती, पण आता सेवा हमी कायद्यानं ती घातली गेली आणि त्यानुसार आपल्या शिक्षण क्षेत्राला सुद्धा हा कायदा लागू केला गेला. या कायद्यामध्ये आपण जर बघितलं तर मान्य शिक्षण अधिकारी यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे आणि या परिपत्रकानुसार आज संपूर्ण राज्यात 1 मे 2022 पासून शिक्षकांना शिक्षण क्षेत्राला काही मूलभूत सेवांचा समावेश या सेवा हमी कायद्यात केले. आता आयुक्तांनी जे परिपत्रक काढलेलं आहे किंवा कोल्हापूर जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक यांनी जे परिपत्रक काढलेलं आहे या परिपत्रकाचा जर आपण अभ्यास केला तर यामध्ये एकूण 2 परिशिष्ट आहेत. परिशिष्ट अ जे आहे यामध्ये जवळपास 35 सेवा आहेत आणि या 35 सेवा प्रामुख्याने विद्यार्थ्यांशी निगडीत. मग यामध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रक देणं असेल, विद्यार्थ्यांना दाखला देणं असेल, बोनाफाईड देणं असेल, यासारख्या अनेक घटकांचा 35 सेवांचा समावेश त्या ठिकाणी केला. आणि परिशिष्ट ब जे आहे किंवा गट ब म्हणूया आपण, हे प्रामुख्याने आपल्या शिक्षकाशी निगडीत आहे आणि याची जाणीव राज्यातील सर्व शिक्षकांना होणं गरजेचे की आपल्याला शासकीय कार्यालयातून कोणकोणत्या सेवा मिळतात आणि या सेवा मिळण्यासाठी त्याची असणारी कालमर्यादा किती आहे. या मर्यादेत जर आपल्याला या सेवा मिळाल्या नाहीत
तर आपण त्याबाबत काय करू शकतो. त्या अनुषंगाने सांगायचं झालं तर पूर्वी आपण एखादं काम शासनाकडे पाठवलं शिक्षकांशी संबंधित, अगदी उदाहरण सांगायचं झालं तर शिक्षकाची वैयक्तिक मान्यता असेल, शाला तायडीमध्ये नावाचा समावेश असेल, वरिष्ठ वेतनश्रेणी मंजुरी असेल, किंवा पदोन्नतीनं शिक्षकाचा पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक झाला असेल, त्याच्या वेतनश्रेणी मंजुरी असतील, वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर असेल, किंवा वैद्यकीय बिलांची परिपूर्तता असेल, यासारख्या कामाच्या बाबतीत आपल्याला जर अनुभव घेतला तर बऱ्याच वेळेला ही कामं आपली 2-2, 3-3 महिने थांबलेली दिसून येतात. आणि मग ही कामं थांबवल्यानंतर याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपण काही चुकीच्या गोष्टी आपल्याला कराव्या लागत असल्या दिसतात. किंवा बऱ्याच वेळा आपण काही बातम्या वाचतोय की शिक्षण विभागातील काही अधिकारी भ्रष्टाचाराच्या ह्याच्यात बरबडलेले आहेत आणि मग लाच घेत असताना त्यांना सापडले. आता ही लाच कशी दिली जाते, भ्रष्टाचार कसा होतोय, तर त्यांना मुदतीचं बंधन नव्हतं आणि त्याच्यामुळं बऱ्याच वेळेला ही कामं थांबलेली दिसून येतात. आणि म्हणून याच्यावर उपाय म्हणून शिक्षकांच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडनं किंवा प्रामुख्यानं शिक्षण अधिकारी माध्यमिक असतील, शिक्षण उपसंचालक असतील, शिक्षण संचालक असतील, यांच्याकडून शिक्षकांना ज्या सेवा दिल्या जातो त्या या सेवा कोणत्या आहेत आणि या सेवेचा कालावधी किती आहे याचा इत्थंभूत माहिती या पत्रात दिली. यामध्ये एकूण 70 सेवांचा समावेश केला, ज्यामध्ये आपण बघितलं तर शिक्षकांचं वेतन बिलं सादर करणं असोत, पुरवणी बिलं सादर करणं असोत, शिक्षकांचं शाला तायडीमध्ये नावाचा समावेश करणं असो, शिक्षकांची मान्यता असो, व्यक्तिगत मान्यता असो, शिक्षकांच्या बाबतीत सेवा समाप्तीनंतर निवृत्ती वेतनाचा कालावधी असो, फंडावरचे पैसे काढणे असो, वैद्यकीय बिलांची पूर्तता असो, यासारख्या 70 सेवांची हमी या कायद्यानं दिलेली आहे आणि याची माहिती सर्व शिक्षकांनी करून घेणं गरजेचे. आणि त्या दृष्टीनं शिक्षकाच्या दृष्टीनं हा सेवा हमी कायदा हा अत्यंत महत्त्वाचा. आता या सेवा हमी कायद्यामध्ये जे शिक्षकांचा समावेश केलेला आहे त्यामध्ये जे 70 बाबी दिलेल्या आहेत, या बाबी ज्या बाबीमुळे आपली बऱ्याच वेळेला शिक्षकांची आर्थिक पिळवणूक केली जात होती, अडवणूक केली जात होती, या अडवणुकीला आपण जर चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला आणि या सेवा हमी कायद्याअंतर्गत जर तुम्ही त्याबाबत तक्रार दाखल केल्या तर आपली बरीचशीच कामं सुलभ होणं, सोयीस्कर होणं. आणि त्या दृष्टीनं प्रत्येक शिक्षकानं हा जो सेवा हमी कायदा आहे या सेवा हमी कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करावा. त्याच पद्धतीनं आपल्याला कोणकोणत्या सेवा मिळतात, या सेवांचा कालावधी किती आहे, या सेवा जर मुदतीत मिळाल्या नाही आहेत तर आपण कुणाकडे अपील करू शकतोय, दाद मागू शकतोय, त्याबाबतचा कालावधी किती आहे याचं सविस्तर माहिती या मान्य आयुक्तांच्या परिपत्रात दिलेली आहे आणि त्याबाबतची आपण सविस्तर चर्चा या ठिकाणी थोडक्यात करून घेणार. मित्रांनो, याबाबत कोल्हापूर विभागातील असणाऱ्या दिनांक 26/2/2022चं पत्र आपण पाहतात. हे कोल्हापूर जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागानं काढलेलं पत्र आहे. याच पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यात संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी आपापल्या मुख्याध्यापकांना या पत्राबाबत माहिती कळवलेली आहे आणि या पत्रानुसार आपणाला सुद्धा सेवा हमी कायदा लागू केल्याचा आणि त्यान्वये कोणकोणत्या सेवा मिळतात याचा उल्लेख या पत्रासोबत केलेला दिसून येतो. याला सोबत जे जोडलेलं पत्र आहे हे पत्र शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी अधिसूचना जाहीर केलेली आहे आणि ही अधिसूचना संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या पत्रासोबत पाठवून दिलेली आहे. आता यामध्ये जर आपण या अधिसूचनेचा अभ्यास केला तर याच्यात अनुसूची अ हा जो भाग आहे हा विद्यार्थी लाभाच्या सेवा आहेत. म्हणजे या ठिकाणी शाळेकडून विद्यार्थ्यांना कोणकोणते लाभ मिळतात, कोणकोणत्या सेवा दिल्या जातात याचा उल्लेख केलेला आहे. आपण या सेवांच्यापेक्षा आपल्याशी संबंधित असणारा महत्त्वाचा भाग आहे तो यामधील परिशिष्ट ब भाग जो आहे
ज्या आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात, या घटकाचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. आता या अधिसूचनेमध्ये जर आपण बघितलं तर अनुसूची ब शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लाभाच्या सेवा कोणत्या आहेत आणि या सेवा देत असताना जर याच्यात बघितलं तर आपल्याला पहिल्यांदा अक्र नंबर, आपल्याला मिळणाऱ्या सेवा, सेवा पुरवण्यासाठी विहित केलेली कार्यमर्यादा, म्हणजेच ही सेवा आपल्याला किती दिवसात मिळाली पाहिजे ही या ठिकाणी नमूद केलेली आहे. चौथ्या रकान्यात सेवेला जबाबदार व्यक्ती कोण आहे, जर त्या व्यक्तीनं आपल्याला मुदतीत सेवा दिली नाही आहे तर आपण प्रथम अपील कुणाकडे करू शकतो, द्वितीय अपील कुणाकडे करू शकतो आणि आपल्याला जी सेवा आहे त्या सेवेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र, अशा पद्धतीचा अत्यंत पारदर्शी पद्धतीनं आणि आपल्या सर्वांच्या हिताच्या दृष्टीने केलेला हा तरतूद आहे. याच्यात खाजगी शाळा असतील, विनाअनुदानित शाळा असतील, स्वयंवर्ती शाळा असतील, या सगळ्यांना हा कायदा लागू होतो आहे. त्याबाबत शिक्षकांनी खरंच या घटकाचा, या परिपत्रकाचा सखोल अभ्यास करावा आणि त्यानुसार आपल्याला ज्या सेवा, आपला जो हक्क आहे, ज्या सेवा आपल्याला हक्कानं देऊ केलेल्या आहेत, या सेवा मिळवण्याचा प्रयत्न करा. यामध्ये मासिक वेतन कधी पत्र दाखल करावं, त्याच पद्धतीनं आपल्याला जर त्या मासिक वेतनाच्या अनुषंगानं त्याच्यावर आपल्याला काही माहिती पाहिजे असेल, वेतन देण्याबाबतच्या तरतुदी केलेल्या दिसून येतात. याचबरोबर आपल्याला जर भविष्य निर्वाह निधीच्या बाबतीत काय अग्रिम पाहिजे असेल, ॲडव्हान्स पाहिजे असेल, तर त्याबाबतचा समावेश याच्यात केलेला दिसून येतो आहे. त्याच पद्धतीनं भविष्य निर्वाह निधी अग्रिमच्या अनुषंगानं प्रदान करण्याचे आदेश काय आहेत, त्यासाठी कोणकोणते अर्ज लागतात याचा उल्लेख आहे. आणि या सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आपल्याला लागणारं महत्त्वाचं जे आहे की अग्रिम प्रस्तुती असेल, शिक्षकांच्या अनुषंगानं पहिला घटक आहे तो प्रामुख्यानं आर्थिक बाबीशी निगडीत आहे, त्याबाबत या ठिकाणी समावेश केलेला दिसून येतो. यानंतर वैद्यकीय खर्च जो अतिशय महत्त्वाचा आहे, खास करून ज्या अनुदानित शाळेमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत, या कर्मचाऱ्यांना त्यांना जो काय वैद्यकीय खर्च होतो या खर्चाची प्रतिपूर्ततासुद्धा करणं शासनाकडे मिळत असते. आणि मग या वैद्यकीय खर्चाच्या अनुषंगानं जर आपण बघितलं तर साधारणतः 12 नंबरपासून पुढं वैद्यकीय खर्चाच्या अनुषंगानं आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. त्या अनुषंगानं कारण का मोठ्या प्रमाणात जो भ्रष्टाचार होतो आहे ह्या वैद्यकीय सेवा पूर्ततेच्या बाबतीत होतो आहे, ही बिलं वेळेत मंजूर न करणं, ॲडव्हान्स न देणं, याबाबत दिसून येतो. त्या दृष्टीने वैद्यकीय खर्चाच्या देयकाच्या अनुषंगानं या ठिकाणी तरतुदी केलेल्या दिसून येतात. याच पद्धतीने जर आपण पुढं बघितलं तर देयकाच्या बरोबरच असणारी सगळी माहिती आणि त्या अनुषंगानं जबाबदार व्यक्ती कोण आहेत, कोणी बिल कोणाला पाठवायचं, ते किती दिवसात पाठवायचं, याबाबतच्या सेवा या ठिकाणी दिलेल्या दिसून येतात. नंतर आहे ते खाजगी अनुदानित शाळेतील असणारे शिक्षकांची जी सेवानिवृत्तीची प्रकरणं आहेत. आता एखादा कर्मचारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर महत्त्वाचं त्याला मिळणारा प्रॉव्हिडंट फंड असेल, त्याची असणारी पेन्शन असेल, या अनुषंगानं त्या ठिकाणी तरतूद दिलेल्या दिसून येतात. नंतर जर आपण बघितलं तर थकीत वेतनाबाबतची तरतूदसुद्धा केलेली दिसून येते. म्हणजे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं थकीत बिल असेल तर हे थकीत बिल किती तारखेपर्यंत सादर करावं, कुणाकडे सादर करावं, त्यासोबत असणारे कागदपत्र, याबाबतची माहिती या ठिकाणी अगदी सविस्तर दिलेली. याच अनुषंगाने आपण जर पुढं बघितलं, आपला सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे वरिष्ठ वेतन श्रेणी. आपण 12 वर्षाची सेवा, 24 वर्षाची सेवा केल्यानंतर आपल्याला वरिष्ठ वेतन श्रेणी किंवा निवड श्रेणी प्राप्त होते. या श्रेणीबाबतचे प्रस्ताव कुणी दाखल करायचे आहेत, कुणाकडे दाखल करायचे आहेत आणि ते किती दिवसात मंजूर होणं अपेक्षित आहे, याबाबतची हमीसुद्धा या ठिकाणी दिलेली दिसून येते. त्यासोबत असणारी कागदपत्रं अगदी सविस्तर दिलेली आहेत. आता ही कागदपत्रं देत असताना याच्यात कालमानानं काही सुधारणा केल्या जातात, काही कागदपत्र रद्द केली जातात, त्या ठिकाणी नवीन त्या ठिकाणी जागा घेतली जाते, नवीन कागदपत्रांची मागणी केली जाते. त्या अनुषंगानं ही सगळी माहिती या वेतनाच्या अनुषंगानं दिलेली दिसून येते. त्यानंतर जे आहे ते महत्त्वाचं म्हणजे आपल्या शिक्षकांच्या मान्यता असतील, शिक्षकांचं शालार्थ ID असतील, DCPS NPSच्या बाबत तरतुदी असतील, या पद्धतीच्या जवळपास 70 तरतुदींच्या 70 सेवा ज्या आहेत, ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळत असतात,
या अनुषंगानं आता बघा, इथं आपण या ठिकाणी जर बघितलं तर शिक्षक कर्मचारी यांच्या वैयक्तिक मान्यतेच्या बाबतीत कुणी आदेश द्यायचा, कधी दाखल करायचं, याबाबतचं सविस्तर माहिती या कायद्यात दिलेली आहे. आणि म्हणून सर्वसाधारण प्रत्येक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यानं हा JR किंवा ही जी सेवा हमी आहे याचा जर आपण बारकाव्यानं अभ्यास केला आणि यानुसार आपल्याला मिळणाऱ्या सेवा देण्याचा मिळणारा लागणारा कालावधी, त्यासाठी जबाबदार असणारा अधिकारी आणि त्या अधिकाऱ्याबरोबरच त्या अनुषंगाने जर संबंधित सेवा मुत्तीत मिळाली नाही तर आपण कोणाकडे अपील दाखल करू शकतो, प्रथम अपील, द्वितीय अपील. आणि या पद्धतीनं आपण जर थोडंसं अभ्यासपूर्वक आपण कामं केली तर आपण शिक्षण विभागातील किंवा आपल्याला जो बऱ्याच वेळेला वाईट अनुभव येतो आहे या अनुभवापासून आपण बाजूला होऊ शकतो आहे आणि आपल्याला असणारा हक्क आपण या ठिकाणी मिळवू शकतो आहे. त्या दृष्टीनं हा सेवा हमी कायदा जो आहे हा कायदा प्रत्येकाच्या दप्तरी असावा, त्याची एक प्रत असावी, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या अडचणी आपण अगदी चांगल्या पद्धतीनं सोडवू शकतो आहे. अशा अनुषंगानं जवळपास 70 सेवा देणारा असा हा अतिशय महत्त्वाचा असणारा शासन निर्णय झालेला आहे. हा शासन निर्णय जर आपण बघितलं तर साधारणतः 2022च्या एप्रिल महिन्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वेळेला मागं पुढं निघालेले आहेत आदेश. पण हा आदेश आपण जर संबंधितांनी काढून बघितला तर निश्चितच आपल्याला तो फायदेशीर ठरणार असा आहे. आणि म्हणून आपल्याला मिळणाऱ्या सेवेच्या बाबत आपण जागृत होणं आणि या सेवा हमीच्या बाबतीत जर आपण चांगल्या पद्धतीने काम केलं, याला सोबत माहिती अधिकार कायदा आणि त्याच पद्धतीने असणारा एक अतिशय महत्त्वाचा असणारा जो कायदा आहे तो दप्तर दिरंगाई कायदा, ह्या 2-3 कायद्याची जर आपण सांगड घातली आणि या दोन्हीचा अभ्यास केला तर आपण बऱ्याच प्रमाणात आपली अनेक कामं जी आहेत शासन दरबारी आहेत ही कामं आपण चांगल्या पद्धतीनं पूर्ण करू शकतो आहे. त्या दृष्टीने याचा अभ्यास करावा हीच माझी सर्व शिक्षक बांधवांना नम्र विनंती आहे. धन्यवाद.